स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पेट्रोलिंग दरम्यान मोठी कारवाई करत अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या ट्रकला ताब्यात घेतलाय। या कारवाईमध्ये एकूण 32 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून 2 आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी 26,51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून इतर आरोपींच्या शोधासाठी जोरदार तपास सुरू आहे। घटनेचा तपशील असा की मंगळवारी 17 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक कन्हाण परिसरामध्ये पेट्रोलिंग करत होते आणि गुप्त माहितीच्या आधारे पथकाला माहिती मिळाली की 12 चाकी ट्रक क्रमांक MP 19H 1160 मध्ये गोवंश जनावरे क्रूरतेने भरून कत्तलीसाठी वाहतूक केली जाते। या माहितीच्या आधारे पोलिसांनी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी केली। नाकाबंदी दरम्यान ट्रक थांबवून तपासणी केली असता ट्रकमध्ये दोरीने बांधलेल्या अवस्थेत 32 गोवंश जनावरे सापडली आहे। ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात होती अशी प्राथमिक माहिती आहे। अटक आरोपीमध्ये मोहम्मद हुसेन शमीम कुरेशी वय वर्ष 24, प्रकाश रामचरण करोशिया, दोघेही राहणार मध्य प्रदेश। जप्त मुद्देमाल आहे 32 गोवंश जनावरे, किंमत 6,40,000 रुपये आणि ट्रक MP 19H 1160 20 लाख रुपये, 2 मोबाईल 11,000 रुपये, एकूण किंमत 26,51,000 रुपये। या प्रकरणी कन्हाण पोलीस स्टेशनमध्ये 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींसोबतच इतर आरोपी संतू गोवंश मालक, फैजुल आणि नादिर यांच्या शोधासाठी कन्हाण पोलीस सक्रिय आहे। गोवंश जनावरांची अवैध वाहतूक आणि क्रूरतेने जनावरांना मारहाण करणं हे कायद्याने गंभीर गुन्हा आहे। अशा घटनांमध्ये पोलिसांनी तात्काळ पावले उचलून गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करायला हवे। जनावरांना क्रूरतेने वागणूक आणि त्यांच्या कत्तलीसाठी अवैध वाहतूक करणे हा ना फक्त कायद्याचा भंग आहे तर तो नैतिकतेलाही धोका पोहोचवतो। त्याचा महाराष्ट्र 24 न्यूज कैतर बावणकर कन्हाण। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।